नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चॅनल तुम्ही बघत आहात. आपण सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. 3-4 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला. खूप एक्साइटमेंट आहे. कसा पेपर असेल. खूप छान अभ्यास केलाय ना, त्यामुळे उत्सुकता आहे आता की पेपर कसा येईल. पेपर खूप छान जाईल, याची काहीही काळजी करू नका. या 3-4 दिवसाच्या प्रिपरेशन मध्ये क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस नक्की ठेवा. याच्यासाठी माझ्याकडून तुम्ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घ्या. याचं पूर्णपणे ऑनलाईन सर्व्हिस आहे. ही ऑनलाईन मोडवरतीच तुम्ही पेमेंट करू शकता आणि ऑनलाईन मोडवरतीच हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती प्रोव्हाइड केली जाईल. सो यासाठी नक्की संपर्क करा. इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. आजचा जो प्रश्न आपण डिस्कस करतोय तो 2020च्या प्रश्नपत्रिकेतून घेतलेला आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला इथे एक नकाशा दिलाय महाराष्ट्र राज्याचा आणि विचारलंय की लगतच्या नकाशामध्ये नकाशा तयार करण्याची कोणती पद्धत वापरलेली आहे. तर पर्याय आहेत समोच्च रेषा पद्धत, रंग पद्धती, उठावदर्शक आराखडा आणि वरीलपैकी काहीही नाही. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे तिन्ही पद्धती म्हणजे नक्की आहेत काय हे माहिती असायला हवं. तर चला आपण माहित करून घेऊया. नकाशामध्ये भूरचनेची खोली, उंची सहजपणे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्या कुठल्या आहेत तर समोच्च रेषा पद्धती, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्टर लाईन मेथड असं म्हणतात, रंग पद्धती, लेअर टेंटिंग मेथड आणि उठावदर्शक आराखडा म्हणजे डिजिटल इलेव्हेशन मेथड. या पद्धती कशा असतात बघा. समोच्च रेषा पद्धतीमध्ये इथे ही डायग्राम बघतोय आपण. डोंगराचा आडवा छेद घेतला तर काही ठिकाणी डोंगराचा मंद उतार असतो, काही ठिकाणी तीव्र उतार असतो आणि उंची जी आहे डोंगराची किंवा आपल्या गावाची ती नेहमी समुद्र सपाटीपासून मोजली जाते. ते म्हणून इथे समुद्र सपाटी असं लिहिलंय आणि तिथून उंची मोजली जाते की ती 300 मीटर आहे, 600 मीटर आहे, 500 मीटर आहे, जितकी पण आहे. ठीक आहे. मग एकदा उंची मोजल्यानंतर समान उंचीची ठिकाणं निश्चित केली जातात आणि त्याची नकाशात योग्य ठिकाणी नोंद करून रेषेच्या साहाय्याने ती सगळी जोडली जातात. ठीक आहे. समान उंचीची ठिकाणं जोडणाऱ्या रेषेस समोच्च रेषा म्हणतात. म्हणून या नकाशाच्या पद्धतीला आपण समोच्च रेषा पद्धती असं म्हणतोय. तर लक्षात घ्या, असा जर डोंगराचा भाग असेल तर इथे आपण नकाशामध्ये हा कसा दाखवणार आहोत या पद्धतीने की मंद उतार हा असा दाखवला जाईल. मोठी जागा असेल तिथे, तीव्र उतारामध्ये छोटी जागा असेल कारण की तीव्र उतार आहे आणि याच्या उंचीप्रमाणे हे गोल आखले जातील की सगळ्यात पहिल्या टॉपला जे आहे ती 600 मीटर उंची आहे, तर तिथे सगळ्यात मधला गोल तो टॉपचा आहे. मग बाकी छोटे छोटे गोल म्हणजे बाजूबाजूचे गोल जे कमी कमी उंचीचे आहेत ते आजूबाजूला येते. लक्षात येते लक्षात. तर असा हा समोच्च रेषा पद्धतीने काढलेला नकाशा. दुसरी जी पद्धत आहे ती रंग पद्धती. ही समोच्च रेषांवर आधारित पद्धत असते आणि या पद्धतीत बेसिकली समोच्च रेषांदरम्यान रंग भरले जातात आणि प्रत्येक उंचीनुसार रंग बदलतो. जसं इथे बघा, हा जो पहिला नकाशा आहे हा समोच्च रेषा पद्धतीचाच आहे. इथे 500 मीटर वरनं एक नदी वाहते बघा, निळ्या रंगाची दाखवली. पाणी निळं दाखवतो की नाही आपण, तशी दाखवली आहे. तशीच इकडे पण दाखवली ही नदी वाहतीये. सेमच नकाशा आहे हा. आणि मग आपण मगाशी म्हणत होतो तसं एकाच उंचीच्या सगळ्या ठिकाणी डॉट डॉट काढून सगळे जोडले जातात. तर हे 400 मीटर, हे त्याच्यापेक्षा खाली आहे 300 मीटर, मग हे अजून खाली आहे 200 मीटर. इथे लक्षात म्हणजे हा असा डोंगर असणार आहे 500 मीटर वरतीचा. तर
याप्रमाणे मग इथे उंची मीटर मध्ये 400 पेक्षा जास्त हा रंग दिलेला आहे, 300 ते 400 हा मधला रंग आहे, 200 ते 300 हा इकडचा बाजूचा, आणि हा जो हिरवा रंग आहे तो 200 पेक्षा कमी. इथे लक्षात. तर अशा पद्धतीने जेव्हा रंग भरतोय आपण समोच्च रेषा पद्धतीच्या नकाशामध्ये, ती होते रंग पद्धती. ओके. तिसरं आहे उठावदर्शक आराखडा. तर तो असा दिसतो नकाशा. याच्यामध्ये बघा आपण गुगल मॅपवर खूप वेळेला बघतो, असं बघितलं असेल तुम्ही सुद्धा. तर तो आधीचाच नकाशा आहे. 500 मीटर वरनं ही नदी दाखवली इथे पण, आणि इथे कसं उठावदर्शकरित्या दाखवलंय की किती कसे डोंगर उंच आहेत, कशा खोल दऱ्या आहेत. यासाठी कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर केला जातो आणि उंचीनुसार भूरचनेत होणारे बदल, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, खोली, उतार इत्यादीची कल्पना क्लिअरली याच्यात येते, कारण हा डायरेक्टली फोटोच असतो. याचा वापर लष्करी कारवाया, पर्यटन, गिरिभ्रमण मार्ग आखणे, परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादीसाठी या प्रकारच्या उठावदर्शक आराखड्याचा उपयोग केला जातो. मग तिन्ही एकाच इमेज मध्ये घेतलेत पहा. समोच्च रेषा पद्धती, रंग पद्धती आणि उठावदर्शक आराखडा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये घेतलेल्या सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या 5वीच्या सामान्य विज्ञानच्या भाग 1च्या पाठ्यपुस्तकातून मी घेतलेल्या आहेत, आणि जी प्रश्नाची इमेज आहे ती मेनका पब्लिकेशनच्या ऑफिशियल बुक मधून घेतलेली आहे. उत्तराकडे जेव्हा येतोय तेव्हा आपल्याला हा नकाशा अशा कुठल्याच प्रकारचा दिसत नाहीये, ना इथे रंग पद्धती वापरली आहे, ना हा उठावदर्शक आराखडा आहे. समोच्च रेषा पद्धती पण इथे कुठे नाहीये. तर याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतंय पर्याय डी. ओके, कळालं, लक्षात आलं? चालेल. मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते. असेच 2-3 दिवस बाकी आहेत, त्याच्यात व्हिडिओ घेऊन येते. तुम्हालाही कुठला प्रश्न अडला असेल तर मला विचारू शकता. आणि एक गोष्ट, माझे या परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन क्लासेस असतात, त्यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. आणि फर्स्ट लेवलच्या प्रिपरेशनसाठी क्लासेस एप्रिलमध्येच सुरू होतात. तर जर तुमच्या ओळखीचं, तुमच्या माहितीतलं कोणी असेल नेक्स्ट इयर ही परीक्षा देणारं, तर येणाऱ्या एप्रिल पासून ते क्लासेस सुरू होणार आहेत. त्यांना माझ्या क्लासेस बद्दल नक्की सांगा. ऑल द बेस्ट. टाटा.